मित्र हो स्पर्धागुरू ESP या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिक्षक आणि त्यांच्यापुढे येणारे जे काही समस्या आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, याबाबतची एक बातमी इथं पाहणार आहोत. बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण शिक्षकांसमोरचे जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांबाबत शिक्षकांनी घेतलेला एक निर्णय आहे, त्या संदर्भातली ही बातमी आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण शिक्षक भरतीविषयक जे काही अपडेट असतील याच्या व्यतिरिक्त आपण TET आणि टेटसाठी लागणारा जो काही कंटेंट आहे, अगदी एक्झाम ओरिएंटेड कंटेंट, तो आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो. तेही काही विशेष टिप्स आणि ट्रिक्ससहित, ज्याचा तुम्हाला पेपर सोडवताना नक्कीच फायदा होईल. ॲटलिस्ट प्रत्येक प्रश्नामध्ये तुमचे जर 10 सेकंद वाचत असतील तर नक्कीच तुमचा पेपर पूर्णतः कव्हर होण्यासाठी तुम्हाला त्याची नक्की मदत होईल. त्यामुळं नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा आणि फायदाच होईल. तर पाहूया आजची आपली ही महत्त्वाची बातमी. मुंबईत उद्या शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले, कारण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आता आंदोलनाचं हत्यार उपोषणात आले. राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर महामोर्चे देखील काढण्यात येणार आहेत. मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणं आंदोलन करणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघटनेनं दिली. जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर संघटना, महामुंबई शिक्षण संस्था संघटना आणि शिक्षक सेनेनं या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. बघा नेमक्या ह्यांच्या मागण्या काय आपण पाहूया. 15 मार्च 2024च्या सेवकांच्या शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी. शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करावं. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. यासारख्या अजूनही काही मागण्या आहेत की ज्याच्यासाठी आपला हा शिक्षक वर्ग अगदी आक्रमक झालेला आहे. आक्रमक म्हणजे शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. हा होता आजचा व्हिडिओ. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक